आणि आता पुढची बातमी बुलढाण्यामधून केस गळतीनंतर आता बुलढाण्यात नवाच आजार आल्याचं पाहायला मिळतंय। केस गळती बाधितांची आता नखं गळायला लागली आहेत, बोटांना ठणके आणि ताप येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या। केस गळती प्रकरणावर आरोग्य यंत्रणांना अपयश आल्याची चर्चा देखील बुलढाण्यामध्ये रंगली आहे। बुलढाण्यात केस गळती झालेल्या गावामध्ये आता नवीन आजारानं डोकं वर काढलंय। केस गळतीनंतर आता बुलढाण्यामध्ये नवाच आजार, केस गळती बाधितांची आता नखं गळायला लागली आहेत, बोटांना ठणक आणि ताप येत असल्याच्या तक्रारी। केस गळती प्रकरणावर आरोग्य यंत्रणांचं अपयश। बुलढाण्यामध्ये केस गळती झालेल्या गावात आता नवीन आजारानं डोकं वर काढलंय। केस गळतीनंतर लोकांच्या बोटांची नखं गळायला लागली आहेत। बोंडगावासह 4 गावामध्ये तब्बल 29 जणांची नखं गळतीचं प्रकरण समोर आलंय। केस गळतीनं बाधित शेगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांना टक्कल पडलं होतं, त्यावर प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन ICMR आणि एम्स सारख्या संस्थांचे संशोधक या संपूर्ण प्रकरणावर संशोधन करायला आले होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकांचे केस, त्वचा, रक्त एवढंच नाही तर गावातील पाणी आणि धान्याचे देखील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते। त्यानंतर आता या केस गळती प्रकरणात रुग्णांच्या शरीरामध्ये वाढलेलं सेलेनियम असल्याचं सांगण्यात आलंय, मात्र याबाबतचे रिपोर्ट अद्याप जाहीर करण्यात आले नाहीयेत। सेलेनियम रुग्णांच्या शरीरात आलं कसं याबाबत कोणीही एकही शब्द काढायला तयार नाहीये। पंधरा दिवस झाले भरपूर ठणकतात, त्याच्यात ठणक आहे, काहीच नाही करता येत। ताप येते त्यानं, मग थकवा आला भर कसा, खाणं नाही पिणं नाही काहीच नाही। डॉक्टर येऊन गेले, काय म्हटलं डॉक्टर? डॉक्टरनं गोळ्या दिल्या बा, काय म्हणतात, कशामुळे उरायला? काय सांगा काय म्हणत, किती लोकांना त्रास झाला गावामध्ये हा? हा काय सांगा आता बंदे गावालेच झाला म्हणतात ना। पण हे क्या नखायचं बापा, आता हे गेले पण आले। तर बोंडगावासह परिसरातील 4 गावामध्ये आतापर्यंत नख गळतीचे एकूण 29 रुग्ण नोंदवले गेलेत। आरोग्य यंत्रणेकडून याबाबतची माहिती दिली गेली आहे। या नख गळतीमागे देखील शरीरात वाढलेलं सेलेनियमच असल्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवली जाते। सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 4 गावांमध्ये 29 रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत। आमचे सर्वेक्षण चालू आहे, जसं आकडा वाढेल तसं आम्ही नखाची गळती होते म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते, किती दिवसामध्ये नख गळती? जवळपास 8 ते 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते। सुरुवातीला नखे कमजोर होतात, थोडेसे मागे जातात आणि 8 ते 10 दिवसात ते जवळपास नखे निघून येतात। सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं, कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे, तर ते एक कारण असू शकतं। मात्र आता त्वचारोग तज्ञ डॉक्टर आलेले आहे, ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल। दरम्यान सरपंच रामा धारकर यांनी या संपूर्ण नख गळती प्रकरणी संबंधित यंत्रणेला तातडीनं माहिती दिली आहे। जिल्हा आरोग्य यंत्रणेसह स्थानिक डॉक्टर देखील गावात दाखल झालेत, मात्र शरीरात वाढलेलं सेलेनियमचं मुख्य स्रोत अद्याप सांगण्यात स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य यंत्रणांना अपयश आलं। गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का, हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात। किंवा याच्यानंतर जर काही हाडाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं, मागच्या वेळेस तर ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या, तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही। केस गळतीच्या या संपूर्ण प्रकरणावर जय महाराष्ट्रानं वेळोवेळी पाठपुरावा करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। त्यापैकीच ICMRनं केस गळती प्रकरणी आतापर्यंत आपला संशोधन अहवाल दडवून का ठेवला असा प्रश्न सातत्यानं जय महाराष्ट्र वाहिनीनं उपस्थित केला होता। हा अहवाल वेळीच जाहीर करून रुग्णांच्या शरीरात वाढत असलेल्या सेलेनियम युक्त गहू ताब्यात घेऊन
जर नष्ट केला असता तर या नखगळतीच्या प्रकरणापर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचलंच नसतं. शरीरात अचानकपणे वाढ झालेल्या सेलेनियममुळं हे संपूर्ण गंभीर आजार गावकऱ्यांना जडतायत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्या धान्यातून सेलेनियम या गावकऱ्यांच्या शरीरात जातंय ते धान्य तातडीनं ताब्यात घेऊन नष्ट करा, अन्यथा एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी यंत्रणा घेणार आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.